रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुका मन मागे
कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार
सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, साधने सुख झाले हो साधने, सुख झाले हो साधने, साधने दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा, दोहा माधव बरवा, दोहा माधव बरवा, बरवा दोहा दोहा माधव बरवा, दोहा माधव बरवा, बरवा दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची, बहुत सुकृताची, क्या बात है वाह, बहुत सुकृताची जोडे, बहुत सुकृताची जोडे, म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, आवडे दोहा विठ्ठल, म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, आवडे दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर देवीवर दोहा सर्व सुखारक्मा, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे आधार, साप रखुमादेवीवर दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा, दोहा माधव बरवा, दोहा माधव बरवा, बरवा दोहा बाप रखुमादेवीवर, दोहा माधव बरवा, बरवा दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा, जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम, आलो वाटा खरा खोटा निवाडा, 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 उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा
उजळावला आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा बोलविले बोलवेल आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य बोलविले बोल बोल आम्हा विठ्ठल ध्यान आम्हा विठ्ठल साई ध्यान आम्हा विठ्ठल साई ध्यान तरी मनी नाही चिंता बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा बळे एका स्वामीचा तरी माने नाही शंका बळे एका स्वामीचा बळे एक स्वामीचा बळे एक स्वामीचा बोलविले बोल बोल बोलविले बोल वाटा बोलविले बोल बोलविले बोल वाटा बोलविले बोल बोल आम्हा विठ्ठल आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य बोलविल्या बोल वाटा आम्हा सानिध्य विठ्ठल आम्हा सानिध्य विठ्ठल आम्हा सानिध्य विठ्ठल तुका म्हणे नाही आम्हा तुका म्हणे म्हणे कामा तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबाळा पुढे कामा गबाळा माय ओहाळ कामान गोवाळ तुम कामान ओहाळ तुम्हा गाणा गोहाळ बोलविले बोल बोलविले बोल वाटा बोलविले बोल बोल बोलविले बोल वाटा बोलविले बोल बोल आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य बोलविले बोल वाटा आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हा विठ्ठल सानिध्य ठोपार कुमार जय ठोपार कुमार ठोपार कुमार जय ठोपार कुमार जय जय विठोपार कुमार जय ठोपार कुमार जय जय विठोपार कुमार ठोपार कुमार जय जय विठोपार कुमार जय ठोपार कुमार जय जय विठोपार कुमार ठोपार कुमार धीरीना धीरीना आ हा उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा उजळावया आलो आता उजळावया आलो आता उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा उजळावया आलो आता उजळावया आलो आता खरा खोटा नेमाडा खरा खोटा नेमाडा बोलवेला बोल बोल बोलवेला बोल बोल खरा
बिना बोल 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 बिना बोला आमा उजला बया आलो वाटा उजला बया आलो वाटा उजळावया पाट पाट उजळावया पाट पाट कला खोदा मेवाडा कला खोदा मेवाडा निवाडा बोल बिना बोल 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 बिना बोल बोल कला खोदा मेवाडा कला खोदा मेवाडा निवाडा बोला बिना बोल बोल बोला बिना बोल आमा आमा बेटा ना झाले द आमा बेटा ना झाले द विठ्ठल सान्निध्य बोल वेला बोल 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 वेला बोल बोल आमा विठ्ठल झाले द आमा झाले द झाले द बोलाडले बोल वेला बोल बोल पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल आम्हा विठ्ठल सानिध्य तरी मनी नाही शंका बळे का स्वामीच्या बोलविले बोले बोल आम्हा विठ्ठल सानिध्य तुका म्हणे नये आम्हा तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ बोलविले बोले बोल आम्हा विठ्ठल सानिध्य पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संता दुसरे चरण संता पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संतनेया दुसरे चरण संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा यश गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेश निवडला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंद्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा संत कार्य सांगणारा उत्कृष्ट अभंग विठ्ठल 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 आणि त्याच बरोबर आजची सेवा ही अशोकरावजीमुळे माझी वय आणि त्यांच्या प्रथम आजचा हा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमातून केलेलं अन्नदान हे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. दुसरा फायदा म्हणजे आपल्याला पुण्य मिळतं त्या अन्नदानाचं. याकरिता हा कार्यक्रम करावा, करतात, करतील. कारण काय, अन्नदाना इतकं पुण्य कशात नाही. कुठेही तुम्ही किती पैसा द्या, जमीन द्या, सोन द्या, काय द्या, पण अन्नदाना एवढा कुठेही हे नाही. तरी या निमित्त आज तुमच्या घरी पुण्यतिथी स्मरणानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन, गान हे सगळे सोन्यासारखे लोक आलेत. हे गुरु करायचे, गुरु महाराज आलेत, गुरुजी आलेत, मांगलेश्वर गुरुजीचं गुरुजी आलेत, पाटील सौरपण आलेत. सगळ्यांचा मी अभिमान मानतो. तुम्हाला साथ द्यावी. साथ देत कीर्तन हे तुमचं आहे, माझं नाही. कीर्तन करणं तुमचं काय. कीर्तन 3 प्रकारचं आहे. सामूहिक कीर्तन, पुंडलिक वरती हरी विठ्ठल म्हणणं हे सामूहिक कीर्तन आहे. आणि तुमचं तुम्ही चिंतन करणं हे कीर्तन आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः. ओम भूर्भुवः स्वः. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. यावी नाणिक नाही साधन वहा तशी आन विठोबाची. महाराज सांगतेच तुम्ही काही करायचं नाही, फक्त एवढंच करा, ते तुमचं कीर्तन आहे. मला म्हटलं महाराजानं, एकानं म्हटलं गुरुजी तुम्ही कीर्तन करतात, तुम्हाला पाठवत आहे, तुम्हाला ताल आहे, तुम्हाला स्वर आहे, तुम्हाला वाजवते घालतात, आम्ही काय करणार नाही बाबा. सगळ्याचं म्हणून कीर्तन असते. सामूहिक कीर्तन सगळ्यांनी देवाला हाक मारून पुंडलिक वरती हरी म्हटलं की ते कीर्तनच आहे. आणि हे कीर्तन हे कीर्तन आहे. हा कीर्तनाचा समारंभ तुम्ही ऐकायला बसले फार पथाची का. कीर्तन फार चांगलं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्याच्याकडे थोडं लक्ष लिखी कळतंय. होय अंग हरिरूप कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन एवढं एवढं चांगलं आहे. तुम्ही बसलेल्या ठिकाणी हरिरूप होता, देवरूप होता, नाही का. तुम्ही देवरूप हरिरूप होता कशा करता. ऐकून तुम्ही शांत समाधान पावलं की तुम्ही देवरूप आहात. देवाची किरत संतांच्या तोंडानं, देवाची किरत संतांच्या शब्दानं, देवाची किरत संतांच्या उच्चारानं, देवाची किरत संतांच्या आचारानं, आणि देवाची किरत संतांच्या विचारानं. विठ्ठल विठ्ठल संतांच्या विचारानं, संतांचे शब्द. आम्ही काय हो, आमचं काम सांगायचं काम आहे, पोस्टमनचं काम आहे आमचं. तिकडं लोकांना पत्र लिहिलं, तीर्थरूप वडिलाच्या चरणी नमस्कार, तुम्हाला नातू झाला. इकडे ते वाचल्यावर त्यांना आनंद पावला, मला नातू झाला. तसं संतांचे शब्द तुमच्या कानावर पडले, तुम्हाला जर समाधान मिळाली का, तुम्हाला समाधान मिळालं का, त्या कार्यक्रमाचं ते कीर्तनाचं फल झालं. नाहीतर नाही. श्रोता वेचा असा करतो की स्तब्ध बसतो. आपण काय करतो ते तिथं काम ते. महाराज कीर्तनाचा कीर्तन होय अंगरूप कीर्तनाचे नटनाचे आणि नाशिडे प्रायश्चित जन्माचे, अनेक जन्माचं, एक जन्माचं आहे.
अनेक जन्माचं तुमचं दुःख नासून जातं आहे आणि ते झालं. पुण्य उधळून जातं आहे, पाप नासून जातं आहे. पुण्य उधळून जातं आहे, पाप नासून जातं अनेक जन्माचं बरं का. आणि कीर्तनाचे जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. संतांनी लिहून ठेवले. तुका म्हणे नाही विश्वास म्हणे भावे पुराणे विचारून, तिथे आम्ही लिहून ठेवलं आहे. तुम्ही बघा त्याचा विचार करू की जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. इथे कीर्तन आहे चालू आहे. विनेकरीच्या बाजूला परमात्मा थांबले. कीर्तन विण्याची धनगार आणि माझ्या शब्दाचा उच्चार संतांच्या तोंड ऐकायला मिळाला म्हणून तरी देव तिथे उभे असतात आणि महादेव बाजूला बसलेले असतात तारकाच्या बाजूला. ते म्हणतात माझे भक्त नाचत असतात, तिथली धूळ माझ्या अंगावर उडायची. बघा विठ्ठल विठ्ठल. हो, हे नाचणारे सगळ्याची धूळ माझ्या अंगावर उडावी म्हणतात. आणि भगवान म्हणतात हे सगळं ऐकून ऐकून मी स्तब्ध झालो, समाधान झालो. देव समाधान होते आम्ही उतळ होत का नाही. आम्हाला सुद्धा समाधान व्हावंच. तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं कळतंय. गाय सकाळी वासराला पाजवली, शेताला गेली. शेतात गेल्यावर तिला 4 वाजेला सर्व करा काय आठवलं, पण एक बार पोट भरलं तिचं. माझं बाळ माझं वासरू आता घरी माझी याद करता थोडं पळत झाली घरी. वासराच्या समोर थांबली, वासरानं दूध पिलं आणि शेपूट हालवत उड्या मारायला सुरू केलं. त्याला समाधान झालं आणि ते समाधान बघून गाईला वाटलं माझ्या बाळानं दूध म्हणून गाईला बी समाधान झालं. विठ्ठल विठ्ठल. सर्वांनी जर संतांचे शब्द तुम्ही उत्कृष्ट आपल्या मोठ्या प्रेमानं सुखानं आनंदानं जर श्रवण केलं तरी तुम्हाला काय सांगावं. आपलं 12 महिन्याचं किरकिर जाऊन आणि तुम्हाला एक क्षणाचं सुख मिळालं तर तुम्हाला 1 वर्षाचं सुख मिळेल. त्या सुखाला जाणलं पाहिजे, ते सुख जाणलं पाहिजे. त्या सुखाला जाणताना तुम्ही सुख मिळवून घेतलं पाहिजे. ते सुख तिथं खरं आहे. त्या सुखात तुम्ही नाही गेलो का ही करकर आपल्याला 1 वर्षाची लागली त्यासाठी. सप्ताह करता 7 दिवस सप्ताह करताय. कोणी म्हणत नाही माझं शेत विकू दे, मला लग्न होऊ दे, मला बाळ होते, कोणी म्हणत नाही. बघा हो, महाराज चांगल्याला गावच्या लोकांना ऐकायला मिळावं. गावाला ऐकलं की आम्हाला कसं सप्ताहकारी म्हणतात. तर कशा करता म्हणतात 1 वर्ष आमचं गाव सगळं सुखात पडलं. हे दत्ता पाटील म्हटलं आमचं गाव सगळं आणि सुखात दुःखात पडलं, थरथर करायला. आणि महाराज सगळे बोला 1 वर्षाकरता आम्हाला सुख होतं म्हणते. कारण काय, तेवढी शक्ती आहे संतांच्या शब्दात, तेवढी शक्ती आहे शब्दाच्या आचारात, शब्दाच्या विचार संतांच्या विचारात. संत 1 वेळा तुम्हाला नुसतं डोळ्याने जरी बघितलं ते तुम्ही समाधान होते. इतकं संतांच्या शब्दाच्या आहे. तर आपण काय करायला पाहिजे, कीर्तन ऐकताना निशब्द होऊन, निसंशय होऊन, निसंशय निष्विचार निर्विचार होऊन आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यावर लक्ष केलं का तुम्हाला कीर्तन कळलं का. मी का सांगतो तुम्हाला, तिथे तुम्ही हरवून जाता. हो, संसार हरवून जातो, तुम्ही हरवून जाता. आणि कीर्तनात तुम्ही कीर्तन ते तुम्ही, संत ते संत, तुम्ही ते संत, संत ते वाणी आणि तुमचे कान पवित्र होतात. याच्यावर मोठं लक्ष आहे. आपण तुम्हाला संतानं हात जोडून सांगितले सारखं. तुम्हाला सांगतो तेच आहे का तुम्ही इथं काय करू नका. तुकाराम महाराज काय म्हणते तुम्हाला काय करायचं. अरे काय करू नको बाबा, उठायचं सगळं रात्रंदिवस संसाराची करतो असतो. तू करायचं काय आता, काय करायचं. राम करता सोपं म्हणते. भाकरी करताना बाई शिवाय देते, झाडून काढताना शिवाय देते, ते करताना करते, पाणी भरताना सगळ्या शिवाय देते. पण तो रामकृष्ण हरी मग झाडते. जनाबाईच्या गौऱ्या बडत राम विठ्ठल 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 म्हणा, तर गौऱ्या बडवली तिच्या गौऱ्या बी म्हणा विठ्ठल म्हणाले. काय शक्ती विठ्ठल विठ्ठल. हो, आमची तुम्ही म्हणाल तर जनाबाई होती केली माय. तूही जनाबाईशी तू जनाबाईचे विचार, तुझं शरीर सगळं जनाबाईचं जे होतं तेच व्हायचं. परंतु जनाबाईला बाजूला उठायचं आणि तुम्ही बाजूला व्हायचं. जनाबाईला वाटायचं तुम्ही व्हायचं, तुम्ही बाजूला कसं करतो, मला संसार करायचा आहे. आणि इकडे संत म्हणतात तू संसार करून करून थकलीस, परंतु या शब्दावर विचार ठेव तू जितकं थकलीस तेवढं शांत पावण्याकरता माझ्या विचार ठेव. परंतु काय सांगा मला, आम्ही महिमा जात आहोत आणि जनाबाईला तेच विचार करून देवाला हृदयात साठवली. सोमशब्दाचा मारा केला, हात विठ्ठल तोंडीला, धरीला पंढरीचा. अहो ती माई होती तुमच्यासारखी, का सांगा, तुमच्यासारखीच होती. पण तिने देवाला कोंडून मारा केली होती शब्दाचा, सोहम शब्दाचा. सोहम शब्द कसा आहे तुम्हाला सांगू. सोहम शब्द म्हटलं की
गुरुमुखातूनच मिळायला पाहिजे, इतराला मिळत नाही. गुरुनं सांगा तेव्हा सोम करता जर जगत नाही तरी पण आज तुम्हाला अभंग माझा हे आहे 11पर्यंत तुम्ही चालू मग सांगितलेलं आहे. मला पळायचं जरा पुढे थांबायचं नाही एवढ्या वेळा करता तुम्ही लक्ष करा. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले आम्ही सानिध्य विठ्ठल. वाटा उजळण्याकरिता आम्ही इथे आलो. असल्या वाटावर आवरण पडलं होतं, झाकून गेल्या होत्या, मिळत नव्हत्या. संतांनी दिल्या वाटा झाकून गेल्या होत्या, त्या मिळत होत्या. त्या वाटा बाहेर काढून आवरण काढून आम्ही तुम्हाला तो वाटा दाखवण्याकरता इथं आलो. कुठलो? वैकुंठ आलो. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे. बोले रे रुचे सात भावे वर्ताया, बोले रे तुझे सात भावा वर्ताया. सात भावे वर्ताया. गाडो संताचे मार्ग, गाडो संताचे मार्ग, गाडो संताचे मार्ग, गाडो संताचे मार्ग. आम्ही वैकुंठावरून इथे आलो. तुम्ही आड रानात पडलात. कलियुगात असे काही गुरु निर्माण झालेत काय सांगा होते. आपण गुरु व्हायला तर सोंग करीत आमच्यासारखे मोठे गुरु पायात खडावे घालायचे, अंगावर उपरणं घालायचं, केस वाढवायचे, चंदन लावायचं, बुक्का लावायचा, मग गावोगाव गुरु करत फिरायचे. एक असे गुरु होते खेडेगावाचा आणि गुरु करत खेडे फिरत होते. 100 गुरु शिष्य झाले होते. ते सांगायचे माझ्याकडून तुम्ही जर गुरु करून घ्यायचं असलं, माझ्याकडून अनुसंधान घ्यायचं असलं तर एक सांगतो मी तुम्हाला, माझंच ऐकावं लागेल. मी जे सांगतो तेच ऐकावं, तेच करावं लागेल. तुमचं तुम्ही काय सांगता मी ऐकणार नाही. माझा गुरु झाल्यावर मी सांगतो करता महाराज म्हणून 100 शिष्य झाले. त्यानं वर्षाला एक बार वारी काढायचा, खेडे फिरायचं, त्या गावाचं त्याच्या घरी जायचं, चहा पाणी नाश्ता पूजा कार्यकरण प्रवचन करायचं, दक्षिणा दिली घ्यायची, निघायचं जायचं. असं फिरत चालले होते. एका दिवशी एके गावात पूजा झाली, चहा पाहत खात बसलं ते एक पुढे असं बसलं होतं शिष्य असं करत. ते म्हणते तुझं नाव काय रे? तर म्हटलं माझं नाव श्याम आहे. मग तो गुरु केला का? हो केला होतो. किती रे? आता मला 2 वर्ष चालतं. अरे 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 पण तू कधी पूजा बांधला का कधी? नाही महाराज म्हटला. करतो का? करतो की म्हटला. करतो तुम्ही म्हणत करतो. ते असल्या शाना माणसानं म्हणलं महाराज दुपारचं सकाळचं वेगळं आहे, कसं पूजा करायला बघ रे असं म्हणत. नाही महाराज तुमचा आशीर्वाद मी करतो, तुमच्या पायाचा आशीर्वाद मी करतो म्हणलं. पूजा घेतला. बघ मग हे त्याला ते माझे पादुका द्या, त्याच्या पादुक्या चांदीच्या होता 1 किलोच्या 2 मिळून. तेवढ्या पादुका द्या म्हणलं. बगलत मारला. घराला जात तिकडल्या वाटेने गेला, साराबाद दुकानात विकला आणि आला. बायकोला म्हटलं बघ म्हटलं चल म्हटलं उद्या आमच्या घरी 100 आमचे गुरु भाऊ येला तर महाराज बोलला तर पूजा बांधायच्या सगळं कसं. तिनं म्हणले तुम्हाला काही कळते का? अहो 100 लोक सोडा, उद्याचं तुमचं माझं कसं? दुपारचं तुम्ही काय करावं, संध्याकाळी का खाऊ मी उपास. ते तुला काय करायचं? मी नवरा म्हणून म्हणला. तिला मी म्हटली चला म्हटली. दोघं हा फाटके पोते कसले घसले की भेंडी बांधून गेली दुकानला. त्यानं म्हणलं सावकार टाका, साखर 10 किलो टाका, तांदूळ 10 किलो, गहू टाका, ज्वारी टाका, दांड का लागलं. ते भेंडी बांधले मस्त निघाले. पैसे होते. आले बाहेर आला की बाई म्हटली 100 लोक आले पाण्याला कसं म्हणून बॅलर बी घेतले. आले घरला. तिथं मग रातभर ते बाई झोपलीच नाही. तिला कुठं आनंद मावाच ना. घर स्वच्छ धुवून द्यावं सगळं अंगण सगळं ते कामचं सडा टाकणं, रांगोळी करणं सगळं केली. 8 वाजता आता येतात गुरु म्हणजे हे बी गेला बाजूच्या भटार भाकून आणून सरीच अंगण सगळं अंतरला. आले बसले, चहा पाणी सगळं झालं. मग आता स्नान घालायचं, गुरुला स्नान घालायचं. नवरा बायकोनी सेंट घालून पाण्यामध्ये घालून स्नान घालं. तर असला पूजाच कोणी केलं नाही आमच्या शिष्यापैकी गुरु म्हणाले होता. माझी शिया अरे काय बघा ते पाण्यात मला सुगंध देऊ लागले, मला थंड वाटलं. दोघं नवरा बायको माझा अंग घाततात. कुठं कोणत्या शिष्याने केलं? नाही म्हणाले. आता गुरु तसं केले. बसले येऊन फुलाना आणून ठेवले, बेलाना सगळं म्हणले. पूजा अक्षता असं सगळ्यांना क्षमा पादुका खेळ म्हणले. मधून क्षमा पादुका खेळ म्हटलं. मग त्यानं खाली बघितलं. त्यानं म्हटलं अरे पादुका खेळ असले महाराजांनी असं केले. वट तुम्ही का म्हणाला महाराज? मला येडं समजलं का? मी कायला सांगतो तुमच्या पायाच्या आशीर्वादाने मी केला. मग हे महाराज महाराज हे तुमच्या पादुका विकले गप्पा समज म्हण असले म्हणजे ते गुरुकाबी
शिष्याला आश्रय गुरु शिष्य झाले तर सन्मार्ग कसा मिळेल, भक्ती कशी होईल, देव कसा कळेल, त्याला शांत कसे मिळेल, समाधान कसे मिळेल आणि शांततापूर्ण जग कसं जिंकवेल. म्हणून महाराज बोलले आशाच्या पाठी लागतात हे लोक आणि असं करून भरडले जातात. म्हणून महाराज सांगतात आम्ही त्या वाटा उजळण्याकरता हे तिथं आलो. ज्ञानेश्वर महाराजांची समाधीसुद्धा झाकली गेली होती. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ बाबांच्या स्वप्नात जाऊन सांगितले महाराज तुम्ही आळंदीला या, आजान वृक्षाची मूळ माझ्या खांद्याला त्रास द्यायला थोडं बाजूला सारा. आणि एकनाथ महाराज त्या काळातले मोठे श्रीमंत संत बरं का, तेवढे मोठे श्रीमंत कोणी नव्हतं. त्यांच्या इच्छा काय दररोज त्यांच्या घरी 1000 पंगत 1000ची पंगत व्हायची. त्याच्यामध्ये ब्राह्मण आला, मराठी आला, सगळे आले. पण भजन कीर्तन प्रवचन महाराज गाणारे फिरणारे सगळे आले. 1000ची पंगत व्हायची. ते बी कशाची पुरणपोळी, तू पण पोळीची पंगतची पंगत तसले भाजत. आणि ते काय होते ते मांडलिक होते. जनार्दन स्वामी राजाचे मांडलिक होते. त्याचं हे चालत होते. ते का सांगा तुम्हाला, जनार्दन एकनाथ महाराज संत जेवढे होते शूर तेवढे होते. एका दिवशी त्यांच्या गुरुवर स्पर्श कराल तर महाराज रात्री उठून स्वतःहून गुरुचे कपडे आपण घालून घेऊन आणि हातामध्ये तलवार घेऊन समोर गेले. तिथून बघितले यवनाने, साला ये काय क्या करता चलो म्हणून निघालतोय. परंतु एकनाथ महाराजांनी ढाल अशी धरले उलटी आणि तलवार उलटी धरून त्या ते तिथं लोखंडाचे असे घाटी असतात मारलं तर तिथून तम तम चमका सुरू केलं ते तलवारचे मार्ग. अरे बापरे बहुत या सुरी पळून गेले. असे होते महाराज. सांगायचं काय ते रात्रीचा दिवस रात्र कधी आळंदीला आले 100 लोकांना घेऊन आणि तिथे फिरून बघायला सुरुवात केली. काय करावं म्हटलं आता समाधी माऊलीची कुठं असेल. नामदेव महाराजाच्या अवतारामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. त्या वेळेला समाधी दे त्या वेळेला एकीकडे नामदेव महाराज एकीकडे भगवंत दोघांनीही माऊलीच्या दंडाला धरून समाधीला बसविले. ते विचार करून बघितले, थांबले. हां म्हणले काहीतरी आहे तर म्हणले समाधीला बसवताना देवाने रुक्मिणी माठ घ्या, इंद्रायणीचं पाणी आणा. या योग्याला आता हे करायचं. रुक्मिणी माता डोळ्यात पाणी आणून रड्यात सगळं देवा माझा आहे का हो, तुमचे हात जोडते हो, तुमच्या पाय असा की परत जगात पैदा होणार नाही हो. तुम्ही काही करा हो, तुम्ही देव आहात आणि जगाचं पालन पोषण करणार. तुमची भाषा ऐकतो हो, त्याला सांगा हो तुमच्या पाया पडते. ते रडायला येतो सगळे जमिनीला पडून रडायला येतं. मला सुद्धा तसं आहे, तुम्ही काही करावं. त्या नाही रुक्मिणी ते म्हणू नको. ते योगी कोणाचा नाही, योगी कोणाचं ऐकत नाही. योगी हे तुला माहिती आहे. योग करणारा तो योग कोणा ऐकणार नाही, कोणाचं ऐकणार नाही. जो करतो तेच आम्ही इथून गेलो तर तेच करणार. परत काळ होता तर बसला होता सावलीखाली. अरे 12 12:30 मृग जळवत जाईल रया, मृग जळवत जाईल रया, मृग जळवत विषयात समाजूक वेगळाची भावले, वेगळाचे भावले. अब्राचे सावले जाईल रया, अब्राचे सावले जाईल रया, विजयाचे गमदूत वेगळाचे भावले, विजयाचे गमदूत वेगळाचे भावले. हरणाचं पाणी प्यायचं म्हणजे माहिती का तुम्हाला, उन्हाच्या झळा. तिथं पाणी पोट भरलं नाही. आणि महाराज म्हणले ढगाच्या सावलीकडे बसून कोणी सावली थांबलं का नाही. त्यानं पळून जात आहे, ह्यानं सावली मग तिथं बसत आहे, अजून पुढे जाते, अजून पुढे जाते, सगळे पुढे गेली की उन्हात मारते. हरणानं मला पाणी आता इथं पाठवलं. जेव्हा मग त्या झाडाच्या पाठी लागलं 3 किलोमीटर पळालं आणि पाणी आहे पण पळालं, पाणी नाही पण पडलं, मरून गेलं. खोटा आहे संसार. तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं तर कळते उगा एक नक्कल म्हणून. एका खेडेगावात एक नवरा बायको जेमतेम चांगले होते, बरे होते, पण त्यांच्या घरी दुखतं होतं.
बाई घरात सकाळी चहा पिऊन कट्ट्यावर बसला होता झाडाखाली मधून कळवलं का करावं आमच्या घरी कधी सुख आहे का कधी दूध आहे का चहा आहे का दूध आहे तूप आहे का लोणी आहे का ताक आहे का काय का करावं बक्कळ बोलता तुम्ही गावात जाऊन का झालं बघा जावं म्हणजे जाऊन लेकरं आहेत माझे कोरको भाग देऊन लाल मिरची घातले डोळ्यात पाणी आणून रोडल्या जात कशाला बोलताव का गावात सगळं मोठा आहे म्हणतात तुम्हाला कळावं कधी मी आज म्हैस आणलं त्याच घरला येतो म्हणले गेलो गावात हे उपरणं असं टाकलं माझ्यावर होतं गेलं गावात गाव सगळं विचारलं ते कोण आहे म्हैस माझी 3 महिन्याला आजायच्या म्हणलं ज्याची तर उद्या सध्या दूध द्यायचे त्यांना नगद पैसे असतात बोला म्हणाला कोणी म्हणलं थांबून या म्हणलं कोणी दिलं नाही शेणं गावात गेलं हिनं म्हणली ह्याला कधी लागवड बोलते खरं बोलते मग हे मी कुंभाराच्या घरला गेली आणि 5-6 मडकी घेऊन आली पिळायचं दूध लावायचं दूध तापवायचं ताक करायचं लोणी काढायचं लोणी ठेवायचं तूप कडवायचं आणि खायचं ताक बी करायचं असं करून तिने ठरवून जाऊन 5 गाडी गेली 1 सावध फुले यानं गेलं आलं काय झालं कोणी म्हैस देईस ना म्हटलं कोणी म्हणताय महिन्याचं 2 महिन्याच्या म्हणते आज आहे त्यांना पैसे द्या म्हणाले मी कसं करू आता कुठले देऊ पैसे मध्ये बरं मग तेवढं हे काय म्हणले अहो तुम्ही म्हणून गेलो तुम्ही बी जाऊ कुंभारच्याकडून गाडी आणले का करा तिने सगळं सांगितले हे दूध तापवायला ते दूध कडवायला ते ताक करायला दोन्ही लोणी करायला सगळं 5 वाड्यासाठी पलीकडे मडकं ते कशाला म्हणलं तिनं म्हणली आमच्या गावात आमची बहिणीचं घर आहे कधी तर दूध नाही ताक मागितलं तर देवा म्हणून आणलं म्हणून त्या म्हशीचं दूध तुझ्या बहिणीला म्हणून तिथं चापट मारलं ते बाई मेले माय म्हणून खाली बसून झालं त्याच्या घरच्या समोर आणि तसंच एक दरवाजा ते म्हातारी मोठी शाणी होती तिनं ते त्याच्या बी घरी काटा होता तिथं बसायचं असं तिला बघितली तिला मारा किंवा म्हणून तिचा हात खुरपिला तो बाजू फिरवून तो हात बसलं तरी मला अजून काढतो बोलते का बरं मालिश टोकतो 3 मड्या केले 3 मध्ये वांदळ मिठ्या घातले रोज घागर पाणी घालून ते झाडी एवढे मेथ्याची भाजी वाढवली एवढी उंचाली कधी गंगीला द्यावं कधी माझ्या बहिणीला द्यावं इथं तुझ्या मशीन एवढी काडी ठेवली म्हणली तुझ्या मशीन एक काडी ठेवली म्हणली म्हैस कोणी आणली म्हणलं गंगी बाहेर कसं काढली म्हटली असा बघा संसार एवढा दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुख नाही कोठे आले या संसारा नाही कोठे आली या संसार सुख नाही कोठे आले या संसारा नाही कोठे आली या संसार माया भरी होऊ नका संसार दुःखामुळं चौकडे दुःख भानवड आहे संसार दुःखामुळं चौकडे वेगाळा विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ भया दे झाले हळहळ गावाला जातो पंढरपूर जाते हो दान चौकडे इंगळ म्हणजे काय का गोड भोताले जाळ टाकून घासलेट घालून जाळ आला सरच्यामध्ये बसलाय मला थंड सावली पाहिजे मला गरम अंगाला सगळं तालके पडल्यामुळे जाळ भोतावलेला आहे संसार तसा आहे
आणि म्हणतोय ह्या संसारात सुख काय, मला बायको मिळते, मला शेती मिळते, मला गाडी मिळते, मला महाडी मिळते, मला जोडी मिळते. अरे येड्या, तुझी गाडी जोडी बुडी सगळी चौकोनी इस्तू लागला, तुला काय संसार दुःखामुळं चौळी कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागली कवनामे शरण जाऊ, दृष्टी देई निर्मळ दाच हो दान. हा असा संसार. मला काय सांगायचं, ते तसं झालं तिथं. मग इथं जनक राजा, पहिला प्रश्न चालू आहे बरं आपला, खोट्यात खोटा पहिला प्रश्न चालू तर लक्ष करा. एकच आता, जनक राजा दिवसभर राजाचं सगळं काम बघून रात्रीला जाऊन झोपले होते शयनगृहात. राजाचं स्वप्न म्हणजे काय, मखमलाच्या गाद्या उषा सगळे जाऊन झोपले होते. 1-1:30 वाजता महाराजाला स्वप्न पडलं. स्वप्नात जनक राजा भिकारी झाला, हाताचं काठी काकदोळी घेऊन भिक्षाम देई माय प्रत्येकाच्या दरवाजा थांबला. भिक्षाम देई म्हणायचं. मग कोणी आणून वाढायचे. 4 घरं संपून पहिले 5व्या घरला गेल्यावर तिथं जाऊन त्याचं ढेलच होतं. मध्ये जाऊन अंगणात रोडून मध्ये गेले. भिक्षाम देई म्हटल्यावर ते घरचं खडूस होतं लई. ए मध्ये का आलास रे, हट चाल बाहेर जा, इथं माझ्या वाड्यात दिवस पण उठलं त्यानं. जनकाच्या दसकडी मी काय बघतो हे, अरे बापरे म्हटलं, मी राजा, सार्वभौम राजा, मी जनक राजा, आणि मला स्वप्न पडतं, स्वप्नात मी भीक मागतो. ही कुठली न्याय आहे, हे खरं आहे का लबाड आहे. नौकराला सांगितले उद्या सकाळी सभा बोलवा रे आपली, फक्त पंडित लोकांचे बोलावा, ब्राह्मण लोकांना सगळ्यावर बोलवा. 55 पंडित होते त्यांच्या दरबारात, आणि सगळ्याला प्रश्न विचारायचा म्हटल्यावर दरबारला सगळ्याला बोलवले. दरबार सुरू झाला. त्यात पुकार करणारा होता, त्याला सांगितले होते महाराज असं सांग म्हणून. ते म्हणलं ऐका हो ऐका, आमचे राजे स्वप्नात भिकारी झाले, भीक मागायला गेले, आणि एकानं खडूसानं हाकलून लावलं, आणि राजे जागे झाले. स्वप्न पडलं, इकडं राजा, तिकडं स्वप्न पडलं, इकडं राजा. मी का करू, हे सगळं प्रश्न तुम्हाला विचारायचं आहे. एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर आमच्या राज्याचं समाधान नाही केलं तर तुम्हाला जेलर टाकायचं आहे, कारागृहात टाकायचं आहे. मग तसं सांगितलं तर ते पहिल्या बामणाला विचारत, तू सांगा महाराज म्हणलं. हे ते काय हो, किती वाजता, 1:30 वाजता पडलेलं स्वप्न निव्वळ खोटं आहे, काही नाही चाललं, चढवलं काही का वाचून नाही, खरं नाही म्हटल्यावर सगळ्याला विचारलं. ते सांगितलं खरंच. मग 55 लोक तेच म्हणले. त्याला नेऊन सगळ्याला कारागृहात टाकले. त्या गावच्या जवळ एक कोहड ब्राह्मण होता, त्याचं नाव कोहड होता, त्याच्या खेड्यात राहत होता. त्याला एक पुत्र होता. त्या कोहड ब्राह्मणाच्या पुत्राचं नाव होतं अष्टावक्र. आणि कोहड ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होता. त्याच्या घरी, त्या ब्राह्मणाच्या घरी ते अष्टावक्र जन्माला होता. परंतु जन्मताना त्याला एकच एवढं झालं, आईच्या पोटात 12 वर्ष राहिला अष्टावक्र. 12 वर्ष. त्यानं म्हणला बाहेर जावा संसार करावं, बाहेर जावा संसार करावं, बाहेर जावा संसाराचं सुख दुःख भोगावं. नको, हे आपल्याला संसाराचं दुःखासारखं दुःख कुठं नाही पण म्हणायला सुरू केला. आम्ही करताव हिमतीनं, नाही का महाराज, आम्ही संसार करता दुःख भोगताव. पण ते म्हणले बाहेर गेलो ते दुःख भोगायला ते कसं करून राहिला. 12 वर्ष. शेवटला कंटाळा एका दिवशी बाहेर आला आणि रानात पडून गेला. बामणाचं पोर एक खेळाशी भ्याला, बामणाचं पोर एक खेळाशी भ्याला, बामणाचं पोर एक खेळाशी भ्याला, हे बामणाचं पोर एक खेळाशी आलं. 12 वर्ष लपलं रे, 12 वर्ष लपलं रे, 12 वर्ष लपले रे, हे 12 वर्ष लपलं रे. कापत कापत बाहेर आलं नागवत पळून, कापत कापत बाहेर आलं नागवती येते पळून गेलं. कापत कापत बाहेर आलं नागवत पळून गेलं रे, हे कापत कापत नागवती आलं ते पळून गेलं. बामणाचं पोर एक खेळाशी बेला, कशाच्या संसाराच्या, संसाराच्या खेळाला बेला. बामणाचं पोर एक खेळाशी बेला, हे 12 वर्ष आईच्या पोटात 12 वर्ष लपले रे. कापत कापत बाहेर, कापत कापत हे संसार करून मला नको म्हणून पळून जाऊन कापत कापत बाहेर आलं नागवती पळून गेलं. नागवत अंगावर कपड्यात पळून गेला, पण जीवही होता. लक्षात ठेवा, हसण्यावर येऊ नका, मोठी मजेशीर गोष्ट आहे. जाऊन महारण्यात, दुर्धरारण्यात येतो. वाघ सिंह हत्ती रात्रंदिवस संचार होता. असायचं काय, झाडाखाली जाऊन समाधी लावून बसला. काय सांगू तुम्हाला, अरे 7 वर्ष
वयाचे 7 वर्ष झाले महाराज त्या समाजात उतरायला तयार नाही. आणि इकडं बाप फिरून 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 सगळे जंगल फिरून आला पण मिळाले नाही. एका दिवशी मिळाला, जाऊन बघितला, काय करावं इथं बसलायचा का करावं म्हणून त्यांची समाधी उतरण्याकरता यांना एक मंत्र होतं ते म्हणले. समाधी असं केल्यावर तुम्ही कोण म्हणले? त्या गोड बामणं म्हणलं मी तुझा वडील आहे म्हणलं. तुम्ही का आला इथं? तू घरी चल. नाही मी येत नाही घरी. मी त्यांनी म्हणले मी सांगतो तू बोललेली गोष्ट मला पसंत आहे, नको येऊ नको माझ्याकडे नको, परंतु तुझ्या आईच्या करिता चल. तुझी आई तू गेल्यापासून म्हणते माझं बाळ माझं बाळ माझं बाळ म्हणते आणि डोळ्याच्या पाण्यावर भाकरी खाते रे बाबा तू तुला असं म्हटलं. सांगायची गोष्ट कळाली ना. चल म्हणून म्हटल्यावर आईची भाषा ऐकून कोण घरी आले अष्टावक्र. त्या वेळेला ही जनकपुरीमध्ये घटना घडली आणि या कोड बामणाला गेले, विचारले, राजाने विचारलं, त्याला मी तेच उत्तर दिलं, त्याला मी जेलत टाकले. मग एका दिवशी सकाळी उठून त्या अष्टावक्र म्हणलं आई माझे बाबा कुठे गेले? तिनं म्हणली बाळा मी काय सांगू आता 4-8 दिवस झाले गेले तर मी तेच म्हणते तुझे बाबा कुठे गेलेत मलाही माहीत नाही. मी म्हणलं कुठेतरी पूजाला गेले तर भोताच्या खेड्यात काहीतरी मला गेलं. बरं मग तिथून बाहेर गेला. तिथं 4 माणसं बसाल ते बोलत का हो म्हटलं आमच्या बाबाला बघितलं का तुम्ही? ते तिघाला काय म्हणतं आम्हाला माहिती म्हणजे एकाला म्हटलं इकडे म्हटलं अरे तुझ्या बापाला जनकपुरीला नेलं कशाला? ते त्यांचा एक प्रश्न आहे म्हणा. राजाला स्वप्न पडलंय आणि स्वप्नात भिकारी झाल्या तर भीक मागल्या जातं, ते खरं आहे का खोटं विचारलं. पंडित लोकांना द्यायला आले आणि जेल टाकल्याचं म्हणजे असं चला मी येतो पण म्हणला. बरं म्हणलं आई माझं लवकरावर म्हटलं आता मला जायचं म्हटलं. काय रे मी जनकपुरी नको रे बाबा तुझ्या बापाला ते टाकलं तू काय करायचं मला सोड. त्यावेळेला फळ काढलं असं असं कुठं पळत पळत गेला. 10 वाजायला बरोबर गेला. दरबार चालू होता त्या दिवशी राजा लोकांचा दरबार होता. ज्या देशोदेशीचे राज्यमा केले होते ते मध्ये जायला गेलं. ते बरच्या वर्ष थांबते त्यांना म्हटलं हे त्या बायला कुठलाही नंबर हे बरं हे तासून हे नाही हो तुम्ही असं सांगा तुमच्या राजाला मिळाला सांगा म्हणले. ते गेलं मध्ये एक एवढं पोरगा आहे वाकडं चिकडं आहे त्यानं म्हणते मी आलो सांगा म्हणले. ज्यानं करायला म्हटलं नको नको मध्ये येऊ नको आज राजाची दरबार आहे सभा म्हणाले. ते म्हटलं तुला नको म्हटलं म्हणून तुम्ही काय म्हटलं असं तुम्ही तसं म्हणला का तुमच्या राजाचं का प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मग सांगा पण म्हटलं. म्हटलं तुमच्याकडे घेऊन महाराज ते ऐकच ना मला काय म्हणते तुमचे काय प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायला काय म्हटलं सर त्याचं उत्तर देतो मग छान रे कसं आहे म्हणून म्हणले. गेल्यावर ते 4-5 पायऱ्या होत्या असं उतरून सुरू असं असं चाललं होतं. सगळे राजे बसले खलो हसायला सुरू केलं तर का विचारता होता पडपोड असल्याचं. हां जनक राजाच्या दरबारात आज आलं बघा हे आलं बघा ह्याचा चमडा बघा ह्याच्या हाडं बघा रे हसलं खलो जनक राजा बी हसल्या त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये सगळे हसून थकल्यावर हे नाचायचं केलं खलो त्याच्याकडे जायचं खलो हसायचं खलो हसायचं खरं. ते राजा म्हणले हे गरबा तिथे का करतो रे काय जाऊन त्यानं म्हटलं तुम्ही का हसलो तुझं हे अवतार बघा मी सांगताय का माझा अवतार बरोबर हसलाच नाही. हे माझं चमडा हाडं हे सगळे चांभारत म्हणलं. चांभारत म्हणलेलं त्या भारत लोकांना एवढा रागाला चांभायला आम्ही तिथून आलो सगळे चांभायला मला चांभार म्हणते जे आपण हट तो का बोलतोस ते तसं का म्हणतो. मग काय राजे तुमच्या दरबार सगळे बसलेत माझ्या विद्वतेची कोणी किंमत केली नाही. सगळे जनक राजा दबाबला विद्वतेची म्हटलं काम होते इकडे म्हटलं तुझं कामं नाही मग तुमचं कामं नाही तू सांग तुझं कामं नाही मग तुझा प्रश्न काय सांग. माझा प्रश्न मी सांगतो इकडं बरी ये म्हणून सगळ्याला थांबा म्हणले कोणी बोल नका म्हणून त्या पुकार करण्यात सांगितलं. आमच्या राजाला स्वप्न पडलं. स्वप्नात राजे भिकारी झाले भीक मागायला गेले. एका खडसानं हाकलून लावलं असं का झालं म्हणून राजे उठले आणि हे खरं आहे का असलं भीक मागणं आणि हे लोकांना खर्च म्हणणं हे खरं आहे का कोणतं खरं आहे सांग खरं. हे जर माझं समाधान केलं असतं तुला बी जेलत टाकतो पण म्हटलं. महाराज योगी होता ते असं म्हणलं राजे नीट आहे का ते भीक मागणं जितका खोटा आहे तुझं राज्य 10 खोटा ना सांगितलं. जनक राजाला घाम आला अंगाला कामच हां ते जितका खोटा आहे त्याच्या 10 हे खोटा आहे तुझं ती खोटा हे खोटा आहे. त्यावेळेला जनक राजा उचलून गेला आणि त्या बालकाच्या जाऊन सुरू पायाला हात लावला. काय म्हणतो हे माझा प्रश्न भेटला एवढा मोठा योगी माणूस काय करू म्हटल्यावर ते जण सगळे राजे म्हटले काय म्हणालो महाराज तुम्ही जाऊन पायाला हात लावता एवढं म्हणलं माकडावर पोरा बसा कोणी बोलू नका. हे नवं तसं म्हणून काय माझं गुरा म्हटलं आणि सांगितलं तुम्ही सगळे बसा आपल्या लवकर सांगितले आज दरबार सजवा नगरी सजवा जनकपुरी जिकडे तिकडे अंगोरी सगळे बुड्या फिड्या सगळे वर घाल सगळं मला गुरु करून घ्यायचं आहे मला गुरु करून घ्यायचं आहे.
राज्यामध्ये जनगुरू कोण घ्यायचा आता काय परिश्रम ठरलं त्यांचं गाव सगळं सजवलं गेलं पार गाव सगळं सजवलं गेलं 2 वाजेपर्यंत सगळं 12:30 वाजेपर्यंत सगळं सजवलं गेलं त्यावेळेला नवसिंहासन म्हणले नवसिंहासन आले माझ्या गुरुला वरे बसा म्हणले वरे बसले आपण खाली बसले दोघांवरून 2000 रुपयाची शाल होती चांदीने कुठलेली त्या शाल घातले तिथं अष्टावक्रानं आणि जनकाच्या कानात मंत्र सांगितले ते मंत्र 18 शब्दाचा मंत्र आहे आणि तो इथं सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्याला ते सांगू शकत मला येतो ते मंत्र माझ्याकडे कोणी शिष्य व्हायला येतात ना अनुग्रह घ्यायला येतात त्यावेळेला मी त्यांना ते मंत्र सांगत असतो बरेच आहेत माझे शिष्य तरी मग 2 शब्द तुम्हाला सांगतो फक्त शेवटचे तू ते आहेस शेवटचे आहे ते सांगितल्यावर जनकराजा धुलायला सुरू केले आणि त्यावेळेला जनकराजा विदेही जनकराजा त्यांना संज्ञा मिळाली आणि त्याच वेळेला उठले तांबारे म्हणले अंबारी आणा हाती आणा माझ्या गुरुला बरे बसवा गुरुला अंबारीत बसविले आणि जनकराच्या अनुवाने पायरी त्याच्या मागे चालले दगडी प्रदक्षिणा घालण्याकरिता तिथं गेल्यावर गावातल्या लोकांनी म्हटले आमचा राजा अनुवानी पायाने येतो की आता काय करा सगळे जणांले आणि कोणाच्या बी वाड्यातले आपले बाळात उठायच्या त्याचे लोकडे घ्यायच्या आंतराचे पाय जाण्याने पायाने उन्हाळ्यात चाललं तर पाय धरतात पण जनाई वेदेक जनक झाला होता त्याला पडत होतं तरी बायाने अंतरल्या 2 त्याचा म्हणतो पायगडी म्हणतात बघा आता पूर्वी लग्नच होते आता काय करता बाया नाचलं ते गेलं सगळं आता गडीराचे गेला तर ते बायाच त्या नवऱ्याच्या पुढे ते नवरा बी नाचते ते बायको करून घेतलेली बी नाचते सगळं ते युवाई बी नाचतं हिंड बी नाचतात त्याला आता सोडा परंतु त्याच्यावर बसल्यावर ते पायगड्या आतापत्र आल्या होत्या खेड्यात होत्या आता गेल्या होत्या परंतु त्या दिवशी जनकपाशी हे घातल्यावर सगळे आल्यावर तिथं आल्यावर राजाने ते करून घेतल्यावर गुरु करून घेतल्यावर मग राजाला काय झालं हे माझे गुरु आहे त्याने निश्चय करून टाकले तिथं सांगायचं काय मला खऱ्याचं खरा आणि जनकानं संसाराला खरा म्हणून राज्य केला तुम्हाला भाषा कळले जनकानं हे राज्य माझं आहे म्हणून खरं करत होता परंतु अष्टावक्रानं तुझं जनक ते दसपट खोटानं सांगितलं ते तुझं करायचं राज्य दसपट खोटा आहे हे तू भीक मागितलं एकपटात दसपट आहे तुम्हाला भाषा कळाली कारण काय त्या संसाराला खोटं एवढ्या मसुरी त्याने सांगितले झालं का आता तुम्हाला एक प्रश्न सुटल्यावर का अजून 3 आहे तर तुम्ही म्हणताल एकच प्रश्न एवढं उशीर आहे महाराज आमचे 12 वाजतात म्हणजे नाही आता आपल्याला संपवायचं लवकर दुसरा प्रश्न आहे खोट्यात खरा खोटा म्हणजे हे आहे त्याच्यामध्ये जी माहिती खरा आहे कळलं का आता खोट्याच खरा आपल्या हे खोटा आहे नाही का बरं जाणार कुठं ना करायला तुम्ही राहता म्हणजे सारा आम्ही जाता ते कारण काय ह्याच्याचं खोट आहे त्याला कशाचं देहाचं आणि जीव खरा आहे अभंगाच्या थोरल्या दुसऱ्या अभंगात बघा एक हरी आत्मा जीव शिव समा एक हरी जीव शिव समा एक जीव शिव समा एक हरि आत्मा जीव शिव समा वाह वाया तू धर्मा न घाली मन हरी मुखे मन न घाली मन हरी मुखे मन हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे वाया तू दुर्गमान गाली मन एक हरि आत्मा जीव शिव समा जीव अविनाशी आहे नाही का आत्मा अविनाशी आहे जीव अविनाशी आहे जीव अविनाशी आहे
जीव अविनाशी आत्मा अविनाशी आहे. जरा जरा तुम्ही ऐकावं का, तुम्हालाही कळते सगळं. अविनाशी जीव अविनाशी आहे, तसा देवही अविनाशीच आहे. एक वाया दुर्ग मान खाली मन. अरे त्या संसारात जाऊन अडकून पडून रात्री माझं मी करतो म्हणू नको रे. तिथं कशाला बसलास. जीव शिव समा का करा हरिमुखे म्हणा. बसल्याची तेच करणे, तेच कर का कर. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे तरी ह्या तुम्हाला 2 शब्दाचा अर्थ लगेच मिळाला. तिसरा काय सांगू तुम्हाला आता. खऱ्याच खोटी. मला तुम्हाला कळालं असेल. खऱ्याच खोटी, खऱ्याच खोटी माया. खऱ्याच खोटी माया. माया मोठी आम्हाला नकोची केली, नको तिथं नेली, नको तसं करून केली, नको तिथं तोडून मारले, करून मारले, कापून मारले, जळून मारले. माया खऱ्यात खोटी आहे. माया खऱ्याच खोटी आहे. जाऊन तिथं नेली, करून ते केली, करून ती करायला आली, तिथं मारले, खाल्ले आणि रात्री दिवस माझं म्हणून हे बैमाने जो मीच केलो, माझाचा मीच केलो म्हणला की हो. आणि नको ते केला. आता जन्मभर नाही 1000 जन्म तेच बघणार आहे, परत तेच बघणार आहे. विठ्ठल विठ्ठल खोटारडेपणा दाखवण्याकरता मायेनं काय केली सांगा तुम्हाला. मायेनं काय केली. माया आपण होऊन आणि माझ्या आमच्या तुझा नाही माझं असलेलं आमचं नसलं तिला आपलं माझं मध्ये. आणि माया तिथंच नको ते करायला लागली. तिथं आम्ही सारखा संसार केलो, सारखा संसार पळून केलो, मिळून केलो, जळून केलो, लोळून केलो, बायको केलो, मुलं केलो, भाडी केलो, गाडी घेतलो, जोडी घेतलो, साडी घेतलो की हो. करून गेलो. साडी नेसणारी नेसली, पोरं व्हायचं गेले, खायचं खाल्ले, काय बी केलं हो. मी चालला. अरे तुझ्या मग कुणा सांगतो सगळं केला आणि जाताना म्हणलं मी काय बी केलं नाही. मग रडत कुणा सांगतो. त्याच वेळेला माझा गाडवा रामकृष्ण हरी करतानाच काम करतो. त्या कामाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे पेटी गुरुजी वाजवलेत. रामकृष्ण हरी म्हणून वाजवतो. कशाला मी काय ते कारण काय. माया तिथे एवढी बसून सगळ्याचा सत्यानाश केली आमच्या आयुष्याचा. आणि तिच्या चापवलं आम्ही. ती माया खऱ्यात खोटी असली माया, तिचा भोग आम्ही भोगतो. 3 प्रश्न संपले. 4था प्रश्न तुम्हाला सांगू, तो लई उशीर लागते. 4था प्रश्न लय मोठा आहे. 4था प्रश्न खऱ्याच खरा म्हणजे देव. विठ्ठल विठ्ठल खऱ्याच खोटा, खऱ्याच सगळं झालं. खऱ्याच खरा काय देव आहे. सत्य साच खरे धने सत्य साच खरे धने. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे, नाम विठोबाचे रे सत्य साच खरे. रे सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, 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 नाम विठोबाचे बरे. खरंच खरं देवाचं नाव आहे. सत्यसाच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. मी ते ह्या अभंगावर कीर्तन केलं, फार गोड आहे. सत्यसाच खरे, नाम आपण चांगलं आहे. तरी पण आपल्याला वेळ न गेले, थोडं भजन करून वाढूया. ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार
विठोबा रघुमार जय जय 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 विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार जय 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 जय विठोबा रघुमार बोलो मंडले जय जय माझं अभिनंदन करतो. गुरुजींनी चांगल्या प्रकारे हार्मोनियम एवढे मोठे विद्वान असून ते मोठे आहेत बरं का. हां ते दूरदर्शनचे की ह्याचे माणसं परंतु इथं माझ्या भाषेला म्हणाले तो इथं काय ते नाही त्यांना बोलायचं असतं 10,000 रुपये घेऊन बोलावं लागते. पण इथं आलेत माझ्याकरता आणि सर्वांनी माया बहिणी तुम्ही सुद्धा बसलात. मला समाधान वाटाले. तुम्हाला उदंड आहे शिव पांडुरंगाला मी नतमस्तक पण होतो. या लोकाला सगळ्या याच्याच लोकांना यांना बार बार हीच फंदाची संधी यांना आयुष्यभर मिळो याचंच दंग राहून याच समाधान मानावं या करायला सुद्धा सांगून आमचे काळे गुरुजी पण आलेत. आमचे पाटील उठून दाखवायचे. आमचे परमेश्वर पाटील सुद्धा मोठे तबला होता काय तो का आमच्या गुरुचे शिष्य आहेत. मोठे त्यांचा तबला आता वाजवून होणार आहे. गुरुजी गाणारे आहेत आणि महाराज सुद्धा येतं. महाराजांना येऊन मोठं ऋषी बसल्याने बसून ऐकलाचं हे स्वतः कीर्तनकार आहेत बघा. वेळेचं कीर्तन ऐकलं स्थान माणसं समोर बसून तरी मला एवढंच कळत बसून बोल शब्दाचा अर्थ आहे. बोल बेले बोल आम्हा विठ्ठल सानिध्य आम्हाला बोलायला लावलेलं हे सगळे आतापाच्या गोष्टी सगळे आमच्या मताने काही बोलत नाही. धनी सानिध्य विठ्ठल बोल विडे बोल मला बोलायला लावणारा माझ्या पाठीवर आहे आणि त्याच्याच जीवाने मी बोलतो. तरी मनी नाही शंका त्यांच्या कृपेनं मला कुठली शंकाच नाही कशाची. मी संसार केला शेवटपर्यंत समाधानात मी परमार्थ केला मोठ्या मोठ्या समाधानात आणि परमार्थ करताना मला तोच दिसायचा. मला तोच दिसायचा आणि आजही तोच दिसतोय. मी काय म्हणतो तरी मनी नाही शंका मला मनात कुठली शंका नाही. तरी मनी नाही शंका बळ एका स्वामीच्या मग ती मच्छर गोष्ट आहे. आणि शेवटच्या चरणात काय सांगते तुका म्हणे नया आम्हा तुका म्हणे हे आम्हा पुढे कामा गबाळ मोरया स्वामी. एक वेळा तुकाराम महाराजचं मोठेपणा ऐकून त्याने काय म्हणते महाराज तुकारामाचं नाव लय घ्यायला तर काय हे असं कसं आहे मोठं म्हणलं तर तुकाराम महाराजांना ते ऐकवलं स्वतःला ऐकवलं त्यांना की एवढं मोठं म्हणून असं म्हणते तर काय करावं आता कसं करावं म्हणून त्या गणपती मोरया पण स्वामींनी बोरायला पाठवून द्यायचं स्वतःच म्हणाले त्यांनी त्यांच्या घरला. आणि येऊन वसरी बसले होते. एका माणसाने सांगितले ते मोरया बापू हे कराल ते पूजा कराल ते आणि महाराज आले. कोण रे तुकाराम महाराज. अरे बापरे त्यांनी करायची पूजा अर्धा घंटा उडविले. अर्धा घंटा उडले मागून उठल्यावर आल्यावर महाराज वा कवालं तुम्ही हे तुम्ही वांग्याच्या शेतात पाणी गेलं तर तवाला म्हणले. त्यांना धक्का बसला. तुमची पूजा इथं चालू होते आणि त्यांनी शेतात पाणी दिलं ते तवाला तुम्ही जेव्हा वांग्याला पाणी दिलं तर तेव्हा तुम्ही आला म्हणले. असा अंदाजा काढा की त्या मोरया बाप्पाला एवढं वाईट वाटलं. तर तेव्हा त्यांनी म्हटले महाराज म्हटले तुका म्हणे आम्हा नये पुढे गबाळा आमच्या पुढे गबाळी भाषा चालत नाही महाराज.
आता तुम्हाला बघायचं का तुमच्या गणपती बाप्पाला जेवायला बोला. पात्र मांडले होते तुकाराम महाराज म्हटले एक देवाचं पांडुरंगाचं एक गणपती बाप्पाचं बोला. अरे थवा सगळे बसा म्हणून बसले. तुमच्या गणपती बाप्पाला तुम्ही बोलवा, माझ्या पांडुरंगाला मी बोलवतो. दोघांची वर झाली. त्यानं म्हणला महाराज असं म्हणू नका, आम्ही अभिमानानं मेलो. आम्हाला अभिमान आमच्या कशासाठी म्हणून कुठलंही करू दे नाही. आम्ही शेवटला कुठं आलो म्हणजे आता अभिमानाच्या व्यवस्थेने आणि जे करोनाचे कार्य केलं ते बोलणी केलो, मानाचे धरलं माफ करा तुमच्या पाय पडतो म्हणल्यावर त्यांनी तिथं परवानगी दिल्यावर देवी जेवत होते, गणपती जेवत होते, महाराजला होते पण त्यांना होते म्हणून म्हणतात तुका म्हणे आम्हा पुढे नये गबाळा. तुका म्हणे आम्हा पुढे नये गमाळा, आमच्या पुढे गबाळी भाषा चालत नाही. एवढे सांगितले तरी आता शेवटची चाल होईल आणि मागून आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल
तुम्हा सर्वांचं पुनश्च मी आभार मानतो. सर्वांनी तुम्ही कीर्तन केलात शांत समाधानाने आणि यात तुम्हाला भगवंताने शतआयुष्य करो ही नम्र विनंती भगवंताच्या चरणी करून वेणे वा पुढे उतरू करा क्षमा पराज महाराज तू मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराज महाराज तू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा झाले समाधान आज करो आनंदी चक्रवाणो आनंदी पापो सकळा पुण्यवंत तुम्ही ज्वाळा प्रगट हुए विश्व ब्रह्म के जय रामायण पाए मस्तक जय आशिष ज्ञान राजा महाकैवल तेजा चौथी संत माता आशिष ज्ञान राजा ये आशिष तुकाराम सद्गुरुधामा सत्य स्वामी सद्गुरुधामा सच्चान मूर्ति पाय नागया महाराज तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चान मूर्ति पाय नागया महाराज तुकाराम पिता तुझ्या ब्रह्मा तुका जिराज मनोनी रामेश्वरी धन्य मस्तक देवले आस्ति तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चान मूर्ति पाय नागया महाराज तुकाराम काले लटांगल वनील चरण पायन रूप तुझे प्रेमाने आनंद पूजित वायु वाले नमनिया काल कुमार वारंवार काल कुमार संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.